पातळ पोह्यांचा चिवडा करताना नेमकं काय बिघडतं? कुरकुरीत खमंग चिवडा करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी. चिवडा म्हणजे लहान मुलांनाच काय, पण अगदी मोठ्या माणसांचाही वीक पॉईंट. दुपारी 4 वाजता टी टाईम झाला की अशा वेळेस काहीतरी तोंडात टाकायचे वाटते. अशा वेळेस चिवडा नेहमी हाताशी असायला हवा. पाहुणे आले, आता ऐनवेळी झटपट काय करायचे अशा विचारात असताना घरात अगदी तयार असलेला चिवड्याचा मोठाच आधार होतो. मुलांना स्नॅक्ससाठी डब्यात द्यायलाही चिवडा अगदी उपयुक्त ठरतो. असा सगळ्यांनाच हवा असा वाटणारा चिवडा करताना बऱ्याचदा काहीतरी गडबड होऊन जाते. असे होऊ नये आणि आपला चिवडा खमंग कुरकुरीत राहावा म्हणून ही रेसिपी ट्राय करून बघा. पहिलं, चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो पातळ पोहे, अर्धी वाटी डाळ किंवा फुटाण्याची डाळ, 1 वाटी खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी काजू, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, तेल, बारीक कापलेले लसूण, पिठी साखर, मोहरी, हळद, चवीनुसार मीठ. पहिलं, सगळ्यात आधी कढई गॅसवर तापत ठेवा. कढई थोडी तापली की त्यामध्ये पोहे टाका आणि अगदी मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं भाजून घ्या. पोहे जास्त असतील तर थोडे थोडे करून भाजून घ्या. 2. यानंतर पोहे एका मोठ्या परातीत किंवा पातेल्यात काढून घ्या. 3. आता कढईत तेल टाका. तेल गरम झाल्यावर सगळ्यात आधी काजू टाका आणि गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत चांगले परतून घ्या. 4. यानंतर काजू काढून घ्या आणि खोबऱ्याचे काप टाकून तेलात तळून घ्या. गॅस मंदच ठेवावा, अन्यथा खोबरे किंवा काजू जळण्याची शक्यता असते. 5. खोबरे परतल्यावर कढईतून काढून घ्या आणि शेंगदाणे परतून कढईतून बाजूला काढून ठेवा. 6. आता या तेलातच मोहरी टाकून फोडणी होऊन द्यावी. फोडणी झाल्यावर कढीपत्त्याची पाने टाकावी. कढीपत्त्याची पाने चांगली तडतडली की त्यानंतरच त्यात हळद, लसूण, हिरव्या मिरची टाकाव्या. लसणाचा रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यावा. 7. यानंतर ही फोडणी आता पोह्यांवर घाला. त्यासोबतच आधी तळून घेतलेले खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, काजू हे सगळे पोह्यांमध्ये टाकावेत. तसेच पिठी साखर आणि चवीनुसार मीठ टाकावे आणि अगदी हलक्या हाताने हे सगळे मिश्रण हलवावे. चिवडा नरम पडू नये यासाठी टिप्स: पहिलं, पोहे मंद आचेवरच भाजावेत आणि तेही अगदी अलगदपणे, अन्यथा पोहे तुटण्याची शक्यता असते. दुसरं, पोहे आपण कसे भाजतो आहोत यावर चिवड्याचे वातड होणे न होणे अवलंबून असते. त्यामुळे पोहे चांगले भाजले गेले की अर्धी लढाई जिंकली असे समजावे. 3. चिवडा बनवताना जर पोहे मऊ पडण्याची भीती असेल तर त्याला उन्हात ठेवून कडक करून घ्यावेत. 4. जर ऊन नसेल तर मायक्रोवेव्ह किंवा कढईत चांगले परतून घ्या. यामुळे चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहील. 5. चिवड्यात तुम्ही कोथिंबीर, कढीपत्ता घालत असाल तर धुवून चांगला कोरडा करून घ्या, जेणेकरून चिवड्यावर त्याचा फार परिणाम होणार नाही. 6. चिवडा तयार झाल्यावर गरम डब्यात भरू नका. वाफेच्या ओलाव्यामुळे चिवडा नरम होऊ शकतो. 7. चिवड्यात नेहमी हळदीची फोडणी शेवटी घालावी, जेणेकरून रंग व्यवस्थित येईल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक व शेअर करा. अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.